शक्तीपीठ महामार्गासाठी एकही इंच जमीन देणार नाही असं वक्तव्य रविकांत तुपकरांनी केले। ही कर्जमुक्ती योजना नाही तर तडजोड योजना आहे असा आरोप देखील तुपकरांनी केला। कर्जमुक्ती सरकारने केली, काय भावना आहेत कर्जमुक्तीबद्दल? शेतकऱ्यांसाठी अनेकदा तुम्ही लढा देताय, आंदोलन करताय, मोर्चा काढताय, काय काय वाटतं? एक तर आमची मागणी अशी आहे की सरकारनं पूर्णच कर्ज शेतकऱ्यांचं माफ केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। सातबारा कोरा करू म्हटलं होतं ना, मग पूर्ण सातबारा कोरा करा। तुम्ही म्हटलं की सातबारा कोरा नाही होणार, आम्ही 2 लाखापर्यंत करू, आम्ही त्याच्यातही ठीक आहे, निकलोसे लाभ करू बाबा, काय जसं मिळेल तसं। पण तुम्ही ती कर्जमुक्तीची योजना नाही आणली, तुम्ही ओटीची स्कीम आणलेली आहे। ही ओटीची स्कीम आहे, ही तडजोड योजना आहे। म्हणजे मुद्दल सरकार भरणार आणि व्याज बँकेने सोडून द्यावं। आता याच्यामध्ये सिबिल खराब होणार आहे शेतकऱ्यांचं। अनेक बोगस बियाणे कंपन्या इथं महाराष्ट्रामध्ये सक्रिय आहेत आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाखाली हे सगळं सुरू आहे। हे हप्ते घेतात, हे पैसे घेतात आणि बोगस बियाणे कंपन्यांना पाठीशी घालतात। त्यामुळं या कंपन्यांचं फावलेलं आहे। आमचं म्हणणं आहे की राज्य सरकारनं सीड ऍक्ट मध्ये बदल केला पाहिजे। शक्तीपीठ महामार्ग कोणी मागितला नव्हता, त्यासाठी मोर्चा निघाला नव्हता, आंदोलन झालं नव्हतं। शक्तीपीठ महामार्ग हा गरजेचा नाहीये, लक्षात ठेवा। पर्यायी मार्ग त्याला आहेत। शक्तीपीठ महामार्ग याच्यासाठी सुरू केलेला आहे की त्याच्यामधनं पैसा मिळवायचा आणि तो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फंडिंग मध्ये वापरायचा, असा त्याचा अजेंडा आहे। शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय 1 इंचही जमीन आम्ही घेऊ देणार नाही अशी आमची भूमिका आहे। भलेही रक्ताचे पाठ वाहतील, पण 1 इंचही जमीन आम्ही देणार नाही अशी आमची भूमिका आहे। रक्ताचे पाठ वाहतील, मात्र एकही इंच जमीन आम्ही देणार नाही, असा सुद्धा पवित्रा या ठिकाणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी लोकशाही मराठीशी बोलताना दिलेला आहे। उमेश चक्कर, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।